परभणी शहरात शनिवारी 20 जून रोजी सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून दहशतवाद विरोधी पथकाने मोठी आणि गोपनीय कारवाई हाती घेतली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील विविध 15 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली असून या कारवाईत सुमारे 26 अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक सहभागी असल्याचं समजतंय। धार रोड परिसरातील मुमताज कॉलनी, जनता मार्केटमधील राजकोट स्वीज जवळील एक मशिनरी दुकान तसेच नोबल हँडलूम अँड होजिअरी परिसरात एटीएसच्या पथकाने तपास सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाई दरम्यान स्थानिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्राथमिक स्तरावर ही कारवाई संशयित दहशतवादी हालचाली, संशयास्पद आर्थिक व्यवहार किंवा देशविरोधी कारवायांच्या अनुषंगाने सुरू असल्याची चर्चा शहरात रंगत असली तरी याबाबत कोणत्याही अधिकृत यंत्रणेने अद्याप दुजोरा दिला नाही। त्यामुळे या संदर्भातील अधिकृत खुलाशाची प्रतीक्षा आहे। धार रोड परिसरातील मुमताज कॉलनी येथे एटीएसच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत। परिसरात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असून संपूर्ण भागाला छावणीचे स्वरूप आले आहे। या कारवाईसाठी बाहेर गावाहून आलेल्या अधिकाऱ्यांनी क्रुझर वाहनांचा वापर केला असून प्रत्येक वाहनावर ABCD अशा स्वरूपाचे मार्किंग करण्यात आल्याचं दिसून आलंय। संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असल्याने तपासातून नेमके काय निष्पन्न झाले किंवा कोणती कारवाई करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।